तर बातमी पालघरमधून आहे। पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थांचा साठा आणि तस्करी रोखण्यासाठी पालघर पोलिसांनी उभारलेली मोहीम आता ड्रग्ज माफियांसाठी मोठा धक्का ठरते। पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षभरात पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई केली आहे आणि तब्बल 33 गुन्हे उघडकीस आणले। 45 आरोपींना जेरबंद करण्यात आलेले आहे। पालघर पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधात नेहमीच कारवाई होत असते। 2025 या वर्षामध्ये पालघर पोलिसांकडून एकूण सेवनार्थी 12 आणि बाळगणारे 21 अशा एकूण 33 गुन्हे दाखल केले व त्यात एकूण 45 आरोपींना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून साधारण 1 किलो 300 ग्रॅम MD, तसेच 51 किलो गांजा, 120 किलो अफू, तसेच 123 ग्रॅम कोकेन, 965 ग्रॅम चरस असा एकूण 3,29,00,000 रुपये इतका किमतीचे ड्रग्ज हे जप्त करण्यात आले व गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली। तसेच यावर्षी एकूण 8 गुन्ह्यांमध्ये 75,61,000 अशा इतक्या किमतीचे ड्रग्ज हे जप्त करण्यात आले।